महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला। मतदार राजाच्या दर्शनानंतर आता लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला। गेल्या 24 तासांमध्ये पैसे वाटपाच्या अनेक घटना उघडकीस आल्यात आणि यावरनं राजकीय पक्ष आणि प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। आटीतटीची लढत असलेल्या मुंबई आणि ठाण्यामध्ये तर पैशांचा पाऊस कसा पडतोय बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। महापालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस, मतदानाआधी ठिकठिकाणी लक्ष्मी दर्शन, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर पैसे वाटपाचे आरोप। मुंबईत विक्रोळी प्रभाग क्रमांक 124 मध्ये शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेनेमध्ये पैसे वाटपावरून झालेला हा राडा। शिवसेना शिंदे पक्षाकडून पैसे वाटप होत असल्याच्या आरोपावरून हा वाद झाला आणि ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। गल्लीमध्ये त्यांच्या कमीत कमी 50 लोक ते पैसे वाटप होते, त्यांना मी पकडला। असा आम्ही पैसे वाटत नव्हतो आणि जेव्हा पकडला मग ते लोकांनी लफडा केला। त्यांच्याकडे हत्यार होते, रिव्हॉल्वर त्यांच्याकडे होते, त्यांच्याकडे चॉपर होते आणि ते म्हणजे लफडे करायला ते लोक आले। आम्ही पकडल्यानंतर मग तेव्हा थोडा लफडं म्हणजे धक्काबुक्की झाली, पोलीस आली, पोलिसने तो सगळ्यांना हे केला आणि आमच्या लोकांवर ते लोकांनी उलट गुन्हा दाखल करायला लावला। ते लोक पैसे वाटत होते। माझ्या पदाधिकाऱ्याने त्यांना विचारला म्हणून त्या लोकांनी डायरेक्टली हारून खाननी, त्याच्या मुलांनी, फरीदलाला आणि आझाद डॅडी ह्या लोकांनी त्यांच्यावरती डायरेक्ट हल्ला चढवला। पण त्यांचे आरोप माझ्यावरती की बाबा आम्हीच प्लॅनिंग वगैरे केलं, हे ते केलं। तर आमच्या लोकांना लागलंय, प्लॅनिंग कोण करणार? मी तर नव्हतो जागेवरती, मी वॉर्डामध्ये नाही आहे, मग कसं काय कोण प्लॅनिंग करणार? अच्छा, लागलंय माझ्या लोकांना आणि आरोप हे करतात आहे। आणि शिवाय ह्यांच्यावरती FIR झाली आहे, तर पोलीस प्रशासनाने FIR तर बघूनच केली असेल ना काहीतरी। मुंबईत बोरिवली परिसरात भाजपच्या उमेदवार सीमा शिंदे या पैसे वाटप करत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला। वॉर्ड क्रमांक 14 मधून सीमा शिंदे लढतायत। स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांनी मुलुंडवरून एक माणूस पैसे वाटण्यासाठी बोलावल्याचा आरोप मनसे नेते नयन कदम यांनी केलाय। पोलीस अधिकाऱ्यांच्या कारभारावरही मनसेनं प्रश्न उपस्थित केलेत। दुसरीकडे भाजपच्या उमेदवार सीमा शिंदे आणि आमदार संजय उपाध्याय यांनी हे आरोप फेटाळलेत। तसंच मनसेच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी महिला उमेदवारावर हल्ला केल्याची तक्रार त्यांनी केली आहे। त्यांच्याकडे विकास केला जी चर्चा आहे, आम्ही विकास केला, विकासाबद्दल बोलतो। कुठे विकास? मग पैसे का वाटता? 200-300 माणसांचं जेवण ठेवलं होतं। उमेदवार स्वतः तिथे उभी होती, ती स्वतः जेवते पण आहे, म्हणजे पहिला पळायला निघाली, पकडल्यावरती आज जाऊन जेवायला बसली ती की मी जेवायला आली होती, ते वाढदिवस आहे, वाढदिवसाचा बर्थडे बॉय नाही तिथे, ना केक आहे, हिच्याकडनं जेवण ठेवलं होतं। हिचा नवरा स्वतः तिथे होता, तो पब्लिक प्रॉसिक्युटर आहे, पीपी आहे, पीपी तिचा निवडणूक प्रतिनिधी आहे, हे कायद्याने गुन्हा आहे। आम्ही संयम पाळला, पोलीस होते, इलेक्शन कमिशनची लोक आली होती, व्हिडिओग्राफी झाली, एक ठिकाणची व्हिडिओग्राफी झाली। पैसा वाटण्याचा खोटा आरोप केला। मी त्यांना विचारतो, पैसा मिळाला का? त्यांना आरोप करायचा आहे तर करू द्या। त्यांनी जर तिथे सर्च पण केलेला आहे, पूर्ण तिथे शूटिंग केली आहे, इलेक्शन कमिशन होतं, आपले स्थानिक पोलीस होते, त्यांना तिथे काही मिळालं तर मी माझं राजकारण सोडेन, त्यांना तिथे पैसे मिळाले तर मी माझं राजकारण सोडेन। तिथे काहीही मिळालेलं नाही। आम्ही सगळे पदाधिकारी, माझा नवरा, आम्ही सगळे जेवत होतो। चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्याकडून करण्यात आला। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्या सून तन्वी काते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दुपारच्या सुमारास चेंबूर खारदेव नगर येथील चाळीत शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन पैसे वाटण्यात आले। पैसे वाटतानाचा व्हिडिओ हा चाळींमध्ये लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमध्ये कैद झालाय। पैसे वाटणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी पप्पू भाटी याला पोलिसांनी अटक केली आहे। या संदर्भातील रीतसर तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे फुटेज आहेत, पोलिसांनीच मुळात त्याला पकडलंय। पोलिसांनी असंच पकडलंय का त्याला हुल्लडबाजी करताना पकडलंय का? आणि तो पकडल्यानंतर तोच इसमाचे फुटेज आम्ही तुम्हाला दिलेले आहेत की ज्याच्यात जे 3 माणसं आहेत ते बारीक असे चुरगुळीची 1000-2000 रुपयाची गोळी करतायत, पाठून खिशातून पैसे काढतायत आणि सरळ आतमध्ये देतात। अशा प्रकारे हा फुटेज मिळालेला आहे। त्यात दुसरे 2 आरोपी आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी पोलिसांनी तपासात घ्यावं आणि कायदा
कायद्याने त्याची चौकशी व्हावी पोलिसी खाक्यामध्ये.